संतांचा विश्वास संतावर नवल नाही, मग माणसांचा विश्वास संतावर नवल नाही, मग अरे राक्षसांचा विश्वास सुद्धा संतावर आहे. काय सांगता काय तुम्ही? खरं सांगतो, याला आधार बरं का रविदास, मग त्याला लक्षात असेल, पण बरोबर करू सगळं. राक्षसांचा विश्वास, हा थोडस रामायणात नेतो तुम्हाला. रामेकरजी थोडस रामायणात नेतो, लगेच आणतो, पण 11ला मोकळे करतो. अजिबात संशय घेऊ नका. मंदोदरीला स्वप्न पडलं, आणि स्वप्न पडल्यावर कधी पडलं स्वप्न? पहिला आला राम रावणाशी सांगती, 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 काय निज सुराची भूपती, पहिला आला राम रावणाशी सांगती, रावणाशी सांगती, काय पहिला आला राम रावणाशी सांगती, रावणाशी सांगती, काय रविदास ऑपरेशन कमरेच्या मणक्याचं झालं, आवाजाचं नाही. माझ्या नादी लागू नका. 11 पर्यंत है गय नाही. विठ्ठल विठ्ठल पहिला आला राम रावणाशी सांगती, काय निद सुरा निजलासी भूपती, रे अवघे लंके माझे आले रामाचे दूत. हे मंदोदरीला स्वप्न पडलं रात्री, आणि सकाळी रावणाजवळ सांगू लागली. मंदोदरी बोली रावणापती, एक स्वप्न दिले राती. मंदोदरी बोले रावणापती, एक स्वप्न दिले रात्री. रामदेवाचा अभंग आहे. वानर मिळाले किती, वानर मिळाले किती, शिळा सागरी बांधेला, बळीया आला, नेनो त्यांचा बळीया आला, नेनो त्यांचा बळीया आला, नेनो त्यांचा बळीया अभंग नामदेवाचा आहे, सिनेमाचे गाणे नाही. विठ्ठल विठ्ठल मंदोदरी बोले रावणा प्रती,
एक स्वप्न देखिले म्या राती. काय झालं? नेनो वानर मिळाले किती. स्वप्नामध्ये सगळे वानर. रावण हसला. बंदर, अरे आने दो अंदर, 6 महीना तक फुर्सत हो जाएगी, हम लोग बंदर को खाते, डरते नहीं. अहो मध्येच बोलताय तुम्ही, स्वप्न पूर्ण ऐका ना, नुसतं वानर नाही. मग नेनो त्यांचा बळी आला, लंके भोवती वेढा दिधला. लंकेला वेढा घातला. अजून काय? पुढचं तर लय अवघड आहे. रणी पडला कुंभकर्ण वीर, जो तुमचा सखा सहोदर. स्वप्न सांगती मंदोदरी रावणाला. एवढा बलवान भाऊ तुमचा कुंभकर्ण मी रक्ताच्या थारोळ्यात पाहिला स्वप्नात. रणी पडला कुंभकर्ण वीर, जो तुमचा सखा सहोदर. निद्रा करी षण्मास, 6 महिने झोप घेणारा तुमचा बलवान भाऊ कुंभकर्ण रक्ताच्या थारोळ्यात बघितला. अजून अजून पुढचं अवघड आहे. नाही पण सांगच आता. सत्ते तुझी छेदिली 10 शिरे, तुमचे 10 मुंडके तुटलेले पाहिले मी स्वप्नात. सत्ते तुझी छेदिली 10 शिरे, रामयाने रणरंग धीरे, अलंका जाळून केली ज्वारे. एवढं वाईट स्वप्न मी रात्री बघितलं की लंकेची राख रांगोळी झाली, तुमचे 10 मुंडके तुटले, कुंभकर्ण मेला, अख्ख्या राक्षस जातीचा नायनाट झाला. बरं जाऊ दे, जाऊ दे, स्वप्न आहे ते. ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे? माझं ऐकाल? सांग तर. रिघाल्या श्रीरामा शरण. सला ऐका मंदोदरीची. रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण. तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. एवढं ऐका माझं, एवढं ऐका. श्रीरामाला शरण जा, तुमचं कल्याण होईल. तिथे बिभीषण भाऊजी आधीच गेलेले आहे. तो संधी साधेल पूर्ण, ते तुमचं समझोता करून देईल. रावणानं मंदोदरीचा हात धरला, एकांतात नेलं. आता पुढचं चांगलं आहे का? मन लावून. मंदोदरे, रामचंद्राच्या पुढे मी सामर्थ्याला गवताच्या वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही. तुम्ही बोलताय? हो, एकांतात बोलतो. मग वाळल्या काडीसारखा नाही तर शरण का जात नाही ते सांगण्यासाठीच तुला एकांतात आणलं. ऐसाची सांगे कुंभकर्ण, ऐसाची सांगे बिभीषण, ऐसेची सांगती बहुसाल जन. रिघा शरण तुही मनसी, मरी का नायके आपण, ही अर्थीचे कारण. आता भावार्थ रामायणातल्या ओव्या आहे. विठ्ठल विठ्ठल माझे 4 सेनापती आहे. अतिकाय, अकंपन, दुर्मुख आणि दुर्वचन. ते सेनापती म्हणतात सरकार रामाला शरण जा. माझा पुत्र इंद्रजितही म्हणतो शरण जा. बलवान भाऊ माझा कुंभकर्ण म्हणतो दादा शरण जा. सत्पुरुष भाऊ माझा बिभीषण म्हणत होता दादा शरण जा. आणि तू माझी अर्धांगिनी, तूही म्हणते शरण जा. तरी मी का ऐकत नाही म्हणून एकांतात आणलं मंदोदरे. परी मी का नायके आपण, ही अर्थीचे कारण. मी एकदा जंगलातून चाललो होतो, तेव्हा नारदाची भेट झाली. मी नारदाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. नारदा, बोला रावणा, मला रामाची प्राप्ती होईल का? हे नीट ऐका. रामाची प्राप्ती जरूर होईल. काय करावं लागेल?
पावावया श्रीरामचरण मुख्य वैर का अनन्य भजन. मला नारदाने 2 उपाय सांगितले होते रामाच्या प्राप्तीसाठी. एक तर भजन करावं लागेल, नाही तर वैर करावं लागेल. मी सांगितलं मंदोदरे नारदाला, नारदा भजनाचं ना आमचं 3 पिढ्याचं वाकडं आहे. माझा भाऊ विभीषण करतो काकडा, तर डोकं उठलं माझं. भांडण हा भांडणात हात खंड आहे, पण 11 पर्यंत उरकल असं सांगा. आता नारद भांडण लावण्यात पटाईत आहे. नारदानी उपाय सांगितला मंदोदरे. मुख्य वैराचे कारण त्वा करावेगा दारा हरण. लवकरात लवकर प्राप्ती करायची असेल रावणा, तर तू त्याची पत्नी चोरून आण. असू दे असू दे. त्वा करावेगा भगिनी हरण. त्वा करावेगा माता हरण. ह्या दोन्ही गोष्टी नाही सांगितल्या. आई चोरून आण, बहीण चोरून आण. तर नारदाला माहिती होतं आई बहिणीवरून शिवी माणसं सहन करतात, पण मंडळीवर. म्हणून मुख्य वैराचे कारण त्वा करावेगा दारा हरण. मला विचारलं मंदोदरे रावणा, तुला स्वतःचाच उद्धार करायचा का सगळ्या कुळाचा? मला सर्वांचा करायचा आहे. मग रामबाणाच्या आघाती निमोनी देह पडे क्षिती, तरी न सोडावी सीता सती. रामाच्या बाणानं मेला तरी सीता वापस करू नको, तर पुऱ्या कुळाचा कल्याण होईल. मंदोदरे मी काही आपलपोटी आहे का? अरे मला माझा एकट्याचा उद्धार करायचा होता, तर नाशिकला एकटाच गेलो होतो. भिक्षां देही हे माही मुझको भिक्षा दे, मर्तबा रहे अला तेरा, भगवान तुझे जीता रखे सदा हो बोलबाला तेरा, तू दुदोन्या तू पुतो भागिनी हो, भूखे को रोटी दे माई अटल सुहागिन हो. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता. आणि तिथं जर रामचंद्राच्या बाणानं मेलो असतो नाशिकला, तर मलाच मोक्ष मिळाला असता, पण माझा परिवार तसाच राहिला असता. मग पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता, सकळ कुळे उद्धारणार्था सीता चोरून आणली. माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून सीता चोरून आणली. मी आपलपोट्या नाही. आणि बरं का मंदोदरे, मला सगळ्या कुळाचा उद्धार करायचा आहे. आणि तू वाईट वाटून घेऊ नको. सत्पुरुष भाऊ माझा बिभीषण, त्याच्यावर माझा विश्वास नाही. बलवान भाऊ माझा कुंभकर्ण, त्याच्यावर माझा विश्वास नाही. माझे 4ही सेनापती अतिकाय अकंपन दुर्मुख आणि दुर्वचन, यांच्यावर माझा विश्वास नाही. बलवान पुत्र माझा इंद्रजित, त्याच्यावर माझा विश्वास नाही. आणि तू माझी अर्धांगिनी, तुझ्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. मग नारद वचनी विश्वास. संताची पायी हा माझा 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 विश्वास. सर्व भावे दास झालो शांत. सर्व भावे दास झालो शांत. सर्व भावे दास झालो शांत. अभंगाकडे आहे बरं का मी. अहो संताचा विश्वास संतावर नवल नाही, माणसांचा विश्वास संतावर नवल नाही. तुकोबाराय म्हणतात राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर आहे. नारद वचनी विश्वास. म्हणून विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत असल्यामुळे तुला मी सांगितलं की माझाही विश्वास संतावर आहे. संताची पायी हा माझा विश्वास. बाकी विश्वास ठेवा तर विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. आता 10-12 गुरुबंधू आळंदीला होते. आमच्या वेळेस होते, काही आधी होते, काही नंतर होते. सगळे ब्रह्मचारी शिक्षक आम्हाला शिकवायला. मोठे बाबा नथुसिंग बाबा, ब्रह्मचारी कुरेकर बाबा, वैद्य बाबा, त्यांनी 4 वर्ष सांगितलं भानगडीत पडू नका बरं का. खरं आहे का नाही? भानगडीत पडू नका, भानगडीत पडू नका, भानगडीत. त्यांनी जन्मचा जन्म तप केला
तप करणाऱ्या महात्म्याने 4 वर्ष सांगितलं तर नाही परिणाम झाला. घरी आलं की तंबाखूला चुना मळणारी म्हातारी आजी, गोंद्या काय, नामदेवाला राजाबाई आहे, तुकारामाला जिजाबाई आहे, विठोबाला रुक्माई आहे, तू घे उरकून. आलाच गोंद्या लेकरं घेऊन पंढरपूरला. म्हणजे ते वाईट नाही असं नाही म्हणत मी, पण ते करतात काय? लावण्या मोह संसारी गोवी, लावण्या मोह संसारी, लावण्या मोह संसारी गोवी, लावण्या मोह संसारी गोवी. अंतकाळी होती पाठ मोरी, अंतकाळी होई पाठ मोरी, अंतकाळी होती पाठ मोरी. लावण्या मोह संसारी गोविती, अंतकाळी होती पाठमोळी. बस एकदा प्रपंचात गुंतला, यमाची हाती बांधुण्या देतील. बरं का रविदास, त्याच्या पुढचं प्रमाण, यमाची हाती बांधुण्या देते आणि बस पुढचं सगळे माहिती आहे तुम्हाला. भूषणे घेते. तुमच्या अंगावर जेवढं काही असेल, इकडची नाही सांगत गोष्ट, तिकडची सांगतो. पंकज महाराज, एक म्हातारं मेलन, कानात बिग बाई राहिली. बिग बाई सोन्याची होती, 5 ग्रॅमची होती. आता विकली तर 75,000ची. 90 वर्षाचं म्हातारं न्हायला बाहेर काढलं. म्हातारी सारखी त्या कानाकडे बघत होती. म्हणलं कोणाच्याच लक्षात येत नाही, म्हातारं मरता मरता 5 लाखाचं वाटोळं करून चाललं, आपण जाऊन काढावी. लोक म्हणतील पहा रामभाऊ, सोन्यासारखा जीव गेला. आणि बुढी कानावर तुटून पडली. बुढी बरं न काढावी तर 5 लाखाचं वाटोळे करून चाललं, तेवढ्यात तेरवी उरकल म्हणून हुशार होती बुढी. बरं का शुभम, बुढी हुशार होती. प्रेत न्हायला काढलं, ते पिढ्यावर बसवलं, प्रेत न्हाऊ घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आणि तेवढ्यात बुढी आली आणि बुढ्याचे पावलं धरले आणि पावलापासून रडायला सुरुवात केली. पावलं धरून, तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोक प्रेताच्या पावलाकडे पाहू लागले. बुढी इकडे तिकडे पाहून विचार करते का माझ्या रडण्याकडे लोकांचं लक्ष आलं. मग वर्णन पुढे सुरू केलं. टेरिकाटच्या धोत्रा शिवाय नेसला नाही. अरे बिग बाई कानात आहे ना, तिकडून सुरू झालं. जगन्नाथ कंबरेवर वर्णन आलं. आणि चांदीच्या करगोट्या शिवाय बांधला नाही. मग लोक प्रेताच्या कमरेकडे पाहू लागले. बरं का प्रल्हाद बाबा. मग वर्णन वर सुरू झालं. नेहरू सदऱ्या शिवाय घातला नाही. रविदास गळावर वर्णन आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती. जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. मग नाव घालणारे तो लक्ष्मण पाटील, अहो बिग बाई तशीर झाली काढा तेवढी. भूषणे घेती काढोनी, भूषणे घेती काढोनी.
सारी गोविती अंतकाळी होती पाठ मोरी यमाच्या हाती बांधुनिया देती भूषणे ही घेती काढुनिया म्हणून एकमेव संत धरली तुझी कास तू का म्हणे धरली तुझी कास तुका म्हणे धरली तुझी कास तुका म्हणे धरली तुझी कास तुका म्हणे ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास 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 धरली तुझी कास तुका म्हणे धरली तुझी कास तुका म्हणे धरली तुझी कास तुका म्हणे धरली तुझी कास तुका बिल्डिंग झाला आपला ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास मग विश्वास ठेवायचं एकमेव ठिकाण म्हणजे संत म्हणून संताची पायी हा माझा विश्वास एक तास संपला ना अर्धच चरण झालं नाही अजून संताची पायी हा माझा विश्वास महाराज म्हणतात नुसता विश्वासच नाही मग सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास दास झालो त्यांचा कायिक वाचिक मानसिक भाव काया वाचा आणि मन सर्व भावे दास झालो त्यांचा कधी कायन दास असतं तर वाचन नाही वाचन कायन असतं तर मनानं नाही काही काही माणसं घाई घाई कीर्तनाला येतात इथं बसल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं आणि बसत कीर्तनाला आणि झटके घरच्या कुलपाला जवळी नाही चित्त जवळी नाही चित्त जवळी नाही चित्त काय मांडी गेले प्रेत काय मांडी गेले काय मांडी गेले प्रेत काय मांडी गेले प्रेत काय मांडी गेले जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत थोडे आहे चित्त साई झाली या काया वाचा आणि मन जर 5,000 रुपयाचा जोडा घेतला पंकज महाराज शहरातली गोष्ट आणि जोडा घालून दर्शनाला जातो तर तिथं देवाच्या पायरीजवळ लिहिलेलं असते पादत्राणे इथे काढावी रामेकरजी एवढं जीवावर येतं त्याच्या कोणी रे हे बोर्ड लिहिले
त्याच्यापेक्षा असं पाहिजे होतं, नवीन असल्यास गाभाऱ्यात न्यावी. 5,000 दुःखी अंतकरणानं जोडा काढतं दारात. आज जात मूर्तीच्या पुढे उभं राहतं, डोळेही लावतं. अन्यथा शरणम नास्ति त्वामेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. शरीरानं देवाजवळ आहे, वाचन देवाजवळ आहे, पण मनानं म्हणतं 5,000चा आणला पांडुरंगा, दर्शन होईपर्यंत माझं लक्ष तुमच्याकडे आहे, पण तुमचं जोड्याकडे ठेवा. म्हणजे कायेनं वाचन देवाजवळ आहे, मनानं खेटराजवळ आहे. म्हणून लिहावं लागलं, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो काय, सर्व भावे दास झालो काय. पंढरपूरची वारी पायी सांगण्याचं कारण काय? काया वाचा आणि मन. जन्मात जे गेलं नाही, एकदा माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालं, दिघीला विश्रांत वाडीला आमटीन भात खाल्ला की आपोआप 25-25 किलोमीटर चालतंय पायी. म्हणजे कायेनं तीर्थयात्रा. पुढचं म्हणतोय तेव्हा हे मागचंही म्हणतं ज्ञानबा तुकाराम. वाचन आणि मनात ठरलेलं असते, किती तास लागू द्या, पण गोपाळपूर पासून बारीला लागून पांडुरंगाचं दर्शन घेणारच. हे मनानं विठ्ठल महाराज म्हणता, संताचे पाय हा माझा विश्वास. बरं का विठ्ठला, नुसता विश्वास नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज आता कमाल वाटते बा, दास्यत्वामध्ये भूषण मानताय तुम्ही. सगळ्या जगाची इच्छा आहे की सर्वांनी माझं दास्यत्व करावं. प्रत्येकाला काय वाटतं? सर्वांनी माझं दास्यत्व करावं, मी कोणाचं दास्यत्व करावं असं कोणाला वाटत नाही. आणि तुम्ही सर्व भावे दास, सर्व भावे दास. अरे प्रपंचातलं दास्यत्व वेगळं आणि हे परमार्थातलं दास्यत्व वेगळं. म्हणजे प्रपंचातलं किती इमानदारीनं दास्यत्व करा, दास दासच राहतो, मालक मालकच राहतो. हा फरक लक्षात घ्या. मग ते विचारतात, 10 वर्षापूर्वी तुम्हाला शेतीच्या कामासाठी गडी आणून दिला होता मी एमपीतून, आहे का हो कामावर? अरे बापरे, तो गडी बॅश. आमच्या अनेक पिढ्याचं पुण्य की त्याची बायको इमानदार, तो इमानदार, त्याचे लेकर इमानदार. अरे 10 दिवस मी शेताकडे जात नाही तर सुतईचा सडा गेला नाही अजून, आणि उत्पन्न माझ्या डबल. एवढा इमानदार गडी मिळाला. तुमची काय इच्छा आहे? एकच इच्छा आहे, त्यानं आता मरेपर्यंत आपल्याच कामावर राहावं. ही प्रपंचातल्या दास्यत्वाचं फळ. का मालक म्हणतो, आता एकच इच्छा आहे, एवढा इमानदार गडी आहे, आता देवानं मला त्याचा गडी करावं आणि त्यानं माझा मालक व्हावं, असं म्हणतंय कोणी? अरे प्रपंचातलं किती इमानदारीनं दास्यत्व करा, दास हा दासच राहतो आणि मालक हा मालकच राहतो. याच्या उलट परमार्थात आहे. आपुलेच देसी मतदाता, आपुलेच देसी मतदाता, आपुले आपुले
आपल्या दास्यत्वाचा फायदा आपुलेच देशी पददासा अक्कलकोटचे स्वामी आणि त्यांच्याकडे तीर्थयात्रेच्या निमित्ताने यात्रेकरू जायचे. हौशे नवशे गौशे कोणी मठातला तांब्या कोणी फुलपात्र कोणी ताट कोणी वाटी येताना तिकीट वसूल करून यायचे. तिथला सेवक वर्ग वैतागून गेला. महाराज हे यात्रेकरू आहेत ना, काही काही फुलपात्र घेऊन जातात, तांब्या घेऊन जातात, ताट घेऊन जातय, वाटी घेऊन जातय. स्वामी म्हणायचे नेऊ दे, ते यात्रेकरू माझ्या लेकी आहे आणि आम्ही सेवक वर्ग सुना हे नीट आहे का वर्ग. मठातले सेवक म्हणायचे वा महाराज आम्ही राब राबतो रात्रंदिवस तर आम्हाला पदवी सुनाची आणि 3 दिवसा करता येतात यात्रेकरू त्यांना पदवी लेखीची. अरे तुम्हाला कळत कसं नाही, रात्रंदिवस काम करते राबत असते ती सून दिवाळीच्या निमित्तानं 2-3 दिवसा करता येते ती लेख या यात्रेकरू आहे माझ्या 2-3 दिवसा करता येतात आणि तुम्ही 24 तास आहे, तुम्ही माझ्या सून आहे. आपण ते फुलपात्र तांब्या ताट वाटी नेऊ दे, लेकीचा स्वभावच आहे. काय चोरी करणे नाही, चोरी नाही करत, पण लेक माहेरी आल्यावर तिला जी वस्तू आवडली हक्कानं आईला म्हणत असते, आई तांब्या नेते बरं का, आई फुलपात्र नेते बरं का, एवढं ताट नेते बरं का. आणि तिची आई प्रेमानं म्हणत असते जाय बेटा घेऊन, जाय बेटा घेऊन. फरक एवढाच आहे, त्या आईला मागून नेतात. यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे न विचारता शबनम मध्ये घालून नेतात. आणि तरी त्यांना लेकीची पदवी. आम्ही राबतो, आम्ही सुना. हो तुम्ही सुना, आम्हाला काय फायदा. अरे पुढचा ऐका ना, सासू मेल्यावर हे नीट ऐका, सुनई रडती लेकही रडती. सून रडती कटकट गेली म्हणून, या गोष्टी तिकडच्या इकडच्या सगळ्या सुना चांगल्या विजया. आणि मुलगी रडती आई गेली म्हणून. सासूसाठी रडे सुने भाव अंतरिता भिन्ने, भाव अंतरिता भिन्ने, भाव अंतरिता भिन्ने. सासूसाठी रडे सुने भाव अंतरिता भिन्ने, भाव अंतरिता, भाव अंतरिता. सासूसाठी रडे सुने भाव अंतरिता भिन्ने, भाव सासूसाठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्न. नाही रडली ना तर बाकीच्या तेवढ्याच कामावर बसलेल्या असतात बरं का. त्या एकमेकीला डेड बॉडी जवळ बसून एकमेकीला बघणं, आहे का तिच्या डोळ्याला काही आहे का, असं कोणी म्हणू नये म्हणून तिला रडावं लागतं. काही शेजारच्या म्हणतात कशी रडल, तिच्याच मनात होतं कटकट गेली पाहिजे असा आरोप येऊ नये म्हणून सासूसाठी रडे सुन पण भाव अंतरीचा भिन्न. पुन्हात सुनही रडती आणि मुलगी रडती आई गेली म्हणून. किती अंतकरणापासून लेक रडली आणि सून वर रडली तरी सासूच्या कमरेची तिजोरीची चावी लेकीच्या नाही सुनच्याच ताब्यात येते. म्हणजे पुढे सुनच त्या
त्यांची मालकीन होते हा फायदा दास्यत्वातला. म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो दास सर्व भावे दास झालो भरपूर झालं महाराज. ठीक आहे, संताचे पाय हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. पण सर्व भावे दास्यत्व करण्याचं आणि त्यांचे पायी विश्वास ठेवण्याचं एकमेव कारण काय? त्याची माझे हित करीती सकळ 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 त्याची माहित करीती सकळ त्याची माहित करीती सकळ त्याची माहित करीती सकळ त्याची माहित करीती सकळ त्याची माझे हित 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 करीती सकळ त्याची माहित करीती सकळ त्याची माहित करीती सकळ त्याची माहित करीती सकळ त्याची माहित करीती सकळ हा गोपाळ कृपा करी जय गोपाळ कृपा जय हा गोपाळ कृपा करी जय गोपाळ कृपा त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ हो त्याची माहित हो त्याची माहित करीती सकळ त्याची माहित करीती सकळ त्याची माहित करीती सकळ त्याची माहित करीती सकळ आता इथपर्यंत आलो आपण. सर्व भावे दास्यत्व आणि त्यांचे पायी विश्वास ठेवण्याचं नेमकं कारण चकारात्मक. तेची माझे हित करीती सकळ. माझं हित फक्त संतच करू शकतात. मायबाप अरे त्यांना माहितीच नाही. हित नाही ठावे जननी नाही ठावे जननी इतराय भावे जननी जनका दाविला लौकिकाचारती मायबाप नाही का? हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकाचारतीही. मग संतच का हित करतात? त्याचं कारण आहे शोधून आले संत. शोधून शोधोनिया आले शोधून आले जगाते हिताहित जगाते संतच का हित करतात? शोधून आले संत. हिताहित जगाचे संतांनाच हित कळतं म्हणून तेची माझे हित करीती सकळ. इथपर्यंत आलो आपण. रोहिदास आता पुन्हा दुसऱ्या चरणाला 1.5 तास लागल. तिसऱ्याला 1.5 म्हणजे पहाटेचा काकडा होण्याची दाट शक्यता आहे. त्याची माझे हित
करीती सकळ. सरळ सरळ सांगतो. अहो हित म्हणजे नेमकं काय? जेणे हा गोपाळ कृपा करी. गोपाळाची कृपा जीवावर होणे आणि हे हित आणि ते हित संताशिवाय शक्य नाही. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. चंदू भाऊ एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. मला 2 माणसांनी आणून बसवलं की लोक म्हणतात हे काय कीर्तन करतंय. पण एकदा सुरू झालं ते बरोबर होतंय वो. तरी पण बरोबरच. नका स्तुती करू माझी. चल द्या म्हणते ते. चल द्या. एकदा हात वर करा सगळे. शूटिंग वाले एवढे हात घ्या. थोडी घाई करू नका. माझ्याकडे कोणी येऊ नका 2 मिनिटा करता. शुभम ते गाठोड तसंच राहू दे फुलाचं. एवढं करू आपण. समाधीत चतुर्भुज महाराज नाचले पाहिजे. हातवर करा. एका तालात वाजवायचं नाही. मी सांगितलं टाळ नाही वाजवायचं. बोलायचं नाही माईकवर कोणी. ए ठीक आहे. नाही बंद नका करू. बोल नका. विठोबा रखवाई. एक माझ्याकडे पहा. थांबा. एक हात वर करा. एक ताकद लावा. एक घाई करायची नाही. ताला थांबा. एक शाबास. एक सुवर्ण महोत्सव. एक हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही हो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 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 विठोबा सर्वाणी म्हणा. विठोबा जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा कुंडली कवरदा हरी विठ्ठल. देव चतुर्भुज महाराज की जय. संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास.
पायी माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती देने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ गोपाळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा
नुसता विश्वास नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास्यत्व आणि विश्वास ठेवण्याचं नेमकं कारण त्याची माझे हित करीती सकळ. इथपर्यंत आलो आपण. हो, पण हित म्हणजे नेमकं काय? जेणे हा गोपाळ कृपा करी. गोपाळाची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. बरं का रविदास, एकदा संतांनी मध्यस्थी केली वासुदेवराव की देवाच्या मनात नसू द्या तरी ती पूर्तता त्याला करावीच लागते. पाणी पंढरीनाथ लळाचा पाणी पंढरीनाथ लढाचा पाळी पंढरीनाथ लढाचा पाळी पंढरीनाथ धरी तिच्या हाती संत कृपा. हरी तिच्या हाती संत कृपावंत धरी तिच्या हाती संत कृपावंत. हरी तिच्या संत कृपावंत पाणी पंढरीनाथ लळाचा पाणी पंढरीनाथ लळाचा. संत कृपावंत. एकदा संतांनी मध्यस्थी केली प्रल्हाद बाबा की इच्छा नसली तरी पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. सर्वांच्या मध्यभागी देव उभे राहिले काल्याच्या वेळेला रविदास. आणि ते पाहिलं कडण काला ताक चटणी पिठलं भाकरी. काय रे हे सांगितलं का तुम्हाला? मग माझे आहे तैसे पाहे नाहीतरी घराज आहे. चोरुनिया माय नवनीता आणावे. त्याच्यात एक फाटक्या कपड्याचा गोपाळ रडत उठला. अरे तू का रडतो? तुम्ही श्रीमंताची मुलं, श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम आणला. आम्ही गरीबाची लेकर. मग चांगले कुठोनी आणावे गोपाळ. चांगले कुठूनी आणावे गोपाळ. आमुचा दुबेरा संसार आमुचा दुबेरा संसार. चांगले कोठोडी आणावे गोपाळ. चांगले कोठोडी आणावे गोपाळ. आमचा तुमचा संसार आमचा तुमरा चांगले कोठुणी आणावे गोपाळा अनामुचा दुबळा संसार. गोपाळाची बाजू घेऊन तुकोबाराय उठले. काय देवा घरी जा म्हणता? अरे तुझं लागी सर्व घरदार जाळला संसार. जाळूनी संसार बैसलो अंगणी. संसार आणि घरी जा म्हणता? तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी. नका करू दुरी मज पाया वेगळे. तुम्हाला नाही हो तुकोबाराय, ह्या बाकीच्यांना अजिबात असलं जमणार नाही. मग मी सांगतो ते करा. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदुरीत मिसळून घ्या. करावं लागलं पाळी पंढरीनाथ लढा. पाळी पंढरीनाथ लढाचा पाळी पंढरीनाथ लढाचा. मध्यस्थी संतानं केली की देवाला कृपा करावी लागते. धरी तिच्या हाती संत कृपावंत या न्यायानं. किंवा वैऱ्याचा भाऊ
वैऱ्याचा भाऊ आहे बिभीषण, रावणाचा भाऊ म्हणजे वैऱ्याचा भाऊ. पण बिभीषणावर कृपा केली रामचंद्रानं. कशामुळे? मध्यस्थी मारोतरावनं केली. हे नीट आहे. तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाये राजपद दीना. वैऱ्याचा भाऊ आहे, रामाची प्राप्ती करून दिली आणि लंकेचा राजाही करून दिला. इच्छा नसली तरी वैऱ्याच्या भावाला सुद्धा राजा करावं लागलं रामाला. का? मध्यस्थी मारोतरावची आहे. तरी तिच्या हाती बस मग पाळी पंढरीनाथ जेणे हा गोपाळ कृपा करी. देवाची कृपा जीवावर होणे याकरता मध्यस्थी संताची पाहिजे. आणि जगामध्ये कृपेलाच काय एवढं महत्व? अरे जगामध्ये सर्वात श्रेष्ठ फक्त कृपा आहे. कृपेपेक्षा कृपा करणारा सुद्धा मोठा नाही. कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्यालाही नाही. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. तसं शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं आणि पेपर वाचून गावात बाता हाणत लय ताकद. कोणात? दिल्लीच्या सतपाल मध्ये. तू लावला का हाताला हात सतपालच्या? अरे दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते का? त्याची कुस्ती झाली होती. म्हणून शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, भक्ति में क्या मस्ती बातें संतन को पूछो. तेव्हा कृपेची ताकद कृपा करणाऱ्याला नाही, ज्याच्यावर झाली त्याला विचारा. कृपा ज्यानं केली तो रामचंद्र भगवान, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. काय झालं? ज्यानं कृपा केली तो पुलावून गेला, आणि ज्याच्यावर कृपा झाली ते एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं चालवा. छाया तू बडी घणी तुझेस बड नकोय. जय श्रीराम. तिथलं सांगतो. जिमी अमोघ रघुपती करबाना येई भाती बीर चले हनुमाना. जिमी अमोघ रघुपती करबाना. जसा धनुष्यापासून रामाचा बाण सुटावा तसं एका उडीत हनुमानजी लंकेत. ज्यानं कृपा केली शुभम तो राम पुलावून गेला चालत चालत, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत गेला. म्हणजे कृपा करणाऱ्यापेक्षा कृपा श्रेष्ठ असल्यामुळे इथपर्यंत आलो आपण. जेणे हा गोपाळ कृपा करी. बरोबर आहे का? तुम्ही घड्याळ पाहायला नाही आहे ना? अजून आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अरे मग एवढ्यासाठी अरे एवढ्यासाठीच नाही. जर साधक परमार्थ करताना भागला दमला तर अशा वेळेला संत त्याला धीर देतात. याचा अर्थ कडेवर घेतात. भागलिया मैज वाहतील कणिये, वाहतील कणिये. 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 कांची
सांगितलं खडिये भागणे दमणे अहो हे काय नांगर धरायची आहे का परमार्थात भागला आणि दमला. आणि जर भागला दमला परमार्थात तर मग संतच कशाला पाहिजे. तुम्ही काही जाहिराती वाचता का नाही प्रवासात. शीन घालवायचा का चार मिनारला तोड नाही पूर्वी असायची. अरे ते भागणं दमणं वेगळे आणि परमार्थातलं भागणं दमणं वेगळे. म्हणजे इंद्रिय विषयापासून आवरताना जो त्रास त्याला म्हणतात भागणे, त्याला म्हणतात दमणे. विषयापासून इंद्रिय आवरताना. म्हणून एक एक दृष्टांत आहे पण तो कमी वाटला. सारसाई बिघडता ओवावरुणी वत्स काढिता भानंग दौडिता भानयावरुणी माये पुढुणी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिना. एकापेक्षा एक सारस पक्षाचं जोडपं बरं का रविदास. पलीकडे नर अलीकडे मादीन ते तिकडे वरटते नदीच्या पलीकडे हे नदीच्या अलीकडे वरटते. याला वाटतं ते तिकडे आहे आणि त्याला वाटतं हे इकडे आहे. आणि मग हे इकडून उडत जाते तिकडे तिकडून उडतं. पण उडायच्या वेळेला मात्र दोघंही गप असतात. मग तिकडे गेल्यावर पुन्हा ती वरडायला लागते आणि मग हे वरडायला लागतं. त्याला वाटतं ती तर तिकडे गेली तिला वाटतं हे तर तिकडे गेलं. असं रात्रभर हेलपाटे पण भेट होत नाही. जसं सारस पक्षाचं दुःख सांगितलं वियोगाचं. पण हा दृष्टांत कमी वाटला प्रल्हाद बाबा का दिवसाचं मिलन होतं रात्रीचं विसरून जातं ते. म्हणून सारसाई बिघडता. त्याच्या पुढचा दृष्टांत का होय ओवावरुणी वत्स काढिता. गायी कळपानं चरायच्या पूर्वी आणि वासराच्या वडीनं पळत यायच्या. बरं का रविदास. पूर्वीच्या अनोळखी माणसाला ओळखता येत होतं वासराची गाय कोणती. जाताना सर्व कळपाच्या माग आणि येताना सगळ्या कळपाच्या पुढं. समजायचं हिला लहान वासरू आहे. पूर्वी अरे सासरी चालली बैलगाडी का माहेरी चालली नवीन माणसं ओळखायचे. बैलगाडीमध्ये मुलगी बसल्यावर तिचं तोंड जर गाडीवानाकडे असलं समजायचं गाडी माहेरी चालली. आणि तोंड जर माग असलं लोक म्हणायचे सासरी चालली का कन्या सासुऱ्याशी जाय मागे. आता डबल ग्रॅज्युएट लोकांना माझं आव्हान आहे सध्या सांगा गाडी कुठं चालली 2026 मध्ये. कारण तिला पुढेही पाहता येत नाही मागेही पाहता येत नाही. मोटरसायकलवर आडवं बसावं लागते. तिसरीकडेच पाहते काय चालतात फटफटपटी कुठं चालली माहेरी का सासरी. हे पूर्वी तसं नवीन माणूस ओळखायचा ही वासराची गाय आहे. जाताना सगळ्या कळपाच्या मागे आणि चरून येताना सगळ्या कळपाच्या पुढे. 1000 गायी चरू द्या तरी वासरू सोडल्यावर आईच्याच कासेला लागायचं. खिल्लाऱ्या गावरान गाईचं वासरू. पूर्वीचे माणसं गावरान गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. आता हॉर्न वाजवा तंबाखूला चुना लावत पुन्हा गाडीच्या पुढे येतं. समजाव याचा तेळीभर दोष नाही. जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे ते वासरू. आणि मग ते गाय बांधली वासरू सोडलं की गटा 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 2-4 घोट घेतले का रे बांध बाजूला बांध बाजूला. मग वासरू मालक ओढतो खुंट्याकडे. हरिभाऊ कधी आला. हा बरं ठीक आहे. वासरू ओढतं मालकाला गायीकडे. शेवटी वासराला बांधतय खुंट्याला आणि मालक मोठा तांब्या घेऊन धार काढायला बसतो. तेव्हा वासराचं तोंड पहा. डोळ्याला रडके धारा कान पडलेलं. दाव्याला मान वाकडी करून त्या मालकाकडे बघतं. काय म्हणत मालका तू जय जयकार हो 7 जन्मी. माय माय आलेले का माझ्यासाठी तू कोण रे उपट सुंपटला तांब्या घेऊन. जेवढं दुःख वासराला गायीपासून बाजूला करताना तेवढं दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना. पण हाही दृष्टांत कमी वाटला. कारण एखादी गाय अशी असते हरिभाऊ मालक बसला पाना चोरला वासरू सोडलं का पाना सुटला म्हणून दृष्टांत कमी वाटला. सारसाई बिघडता का होय ओवारण वस्त काढिता भानयावरुणी. उपवासी 3 दिवसाचा जेवायला बसला. एक घास घेतल्याबरोबर मालकानं ओठ. जसं त्याला दुःख आहे तसं दुःख साधकाला. पण नाही दृष्टांत कमी वाटला का याला या गावातून हाकलं दुसऱ्या गावाला जाऊन जेवण. दृष्टांत कमी वाटला. माये पुढुणी बाळक
आणि काळे नेता ये कुलते एक वैशीची या सैवटीन एकची ये वांझोटी मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे माझे अचडे बचडेन के 5 वर्षाचं गुटगुटीत बाळ एकाएकी मरण पावलं. जेवढं दुःख त्या आईला होतं त्यापेक्षा दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना. पण हाही दृष्टांत कमी वाटला. काही दिवसांना आई दुःख विसरते. म्हणून शेवटचा दृष्टांत होय का उदक तुटता मिना. मासा पाण्याच्या बाहेर काढला की तडफडून मरतो. तेवढं दुःख विषयापासून इंद्रिय आवरताना साधकाला होतं. याला भागणे म्हणतात. अशा वेळेला तो परमार्थ सोडून द्यायच्या तयारीत असतो तेव्हा संत त्याला धीर देतात. याला कडेवर घेणे म्हणतात. भागलिया मज वाहतील कडे. आता पुढचं त्यांचे आणि जोडे सर्व सुख. बरं का इथं राव इथे सर्व सुख शब्द कशा करता आला. असतश्च सतश्चैव सर्वस्य प्रभवाप्ययत सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वम येनम प्रचक्षते. सर्वच गोष्टीचं सर्वच काळी सर्वच ज्ञान ज्याला आहे त्याला म्हणतात सर्व. सर्व सुख फक्त परमार्थात आहे, प्रपंचात नाही. प्रपंचात आशेवर जगायचं आहे. ज्याचं लग्न नाही झालं ते म्हणतं लग्न झाल्यावर सुख झालं. लग्न म्हणतो मुलगा झाल्यावर सुख झाला. मुलगा म्हणतो शाळेत गेल्यावर सुख गेला. शाळेत पदवीधर झाल्यावर सुख झाला. पदवीधर म्हणतो नोकरी लागल्यावर सुख लागली. नोकरी मग त्याचं लग्न झालं म्हणजे सुख झालं. लग्न मग त्याला मुलगा झाला म्हणजे सुख. असं करता करता म्हातारं मरतं पण सुख मिळत नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. आणि मानलं तरी ते उतरत उतरत जातं जगन्नाथ सुख. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. एखाद्या दिवशी पाहलं म्हणजे असे पाहतात का दोघाचा 7 जन्माचं वैर आहे. त्याच्यामध्ये उभं राहिलं मधलं पेटल एवढी रागीट दृष्टी. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलतील पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्षे दोघंही बोलतात. अख्खी वडाळी ऐकते. असं बिघडत उतरत 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 जाणारं सुख प्रपंचात आहे. याच्या उलट परमार्थात सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी वाढू लागे. चंदू सुख घडोघडी वाढू लागे. अरे किती चांगलं गाणं सिनेमाचं निघू दे तरी वर्षात 6 महिन्यात कंटाळ्या तो अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंद्या काय आजी डोक्यात फरक झाला का. पागल झाला. उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग. अरे दुसरं म्हणना वैतागले का नाही 6 महिन्यात वर्षात. पण माझा जाहीर प्रश्न आहे. सगळे आमचे वारकरी बसले इथे. वर्षे 750 झाले. रोज आमचा वारकरी गळ्यात विना घेऊन रूप पाहता लोचणी म्हणतो. कधीपासून 750 वर्षापासून. तरी सुख वाढत चाललं पण कमी नाही. सुख घडोघडी वाढू लागे. प्रतिक्षण वर्धमान. किंवा एका इंद्रियाला तात्पुरतं सुखी करायची क्षमता विषयात आहे. रूप असेल तर डोळ्याला सुख कानाला नाही. गायन असेल तर कानाला सुख त्वचेला नाही. स्पर्श असेल तर त्वचेला सुख नाकाला नाही. सुगंध असेल तर नाकाला सुख जिभेला नाही. जिलबी असेल तर जिभेला सुख. एकाच इंद्रियाला. पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून सर्व सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळ्याला ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाला घेई घेई माझे वाचे. सर्व इंद्रियाला एकावेळी सुखी करतो म्हणून सर्व सुख. त्यांचे आणि जोडे सर्व सुख. त्यांचे आणि सर्व सुख जोडे म्हणून भागल्यानंतर ते कडेवर घेतात. म्हणून शेवटचं चरण तुका म्हणे शेष चला तुका म्हणे शेष देवीन आवडी वचन वचन मोडी त्याची माझी
वचनन मोडी बोलिले ते. बस ते बैल शिकवतात नवीन गोरे गोरे. तुमच्याकडे काय म्हणतात? पेटवणे. तुमच्याकडे पेटवणे. अरे हे शब्द कसे काय? नवीन गोरे शिकवतात, यांच्याकडे पेटवणे म्हणतात. बरं जाऊ द्या. ते गोरे, बैलगाडी जुंपली, शेतकरी बसला, गाडी निघाली, वेळ कमी होता लगेच निघाली, डांबरी रोडला लागली, खडखड 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 चाका वाजायला लागली आणि ते गोरे उधळले. याला आवरे ना बैलगाडीवाल्याला. पुढं एक 4 वर्षाचं लेकरू संडासला बसलं होतं अर्ध्या रोडवर. 4 वर्षाचं होतं आणि त्याची माय मिसरी लावत होती काठाला रोडच्या. मिसरी. मावशी पोर बाजूला करा, गोरे उधळले. ती म्हणली तुझ्या बापाचा रस्ता आहे का? मरू दे माझं पोर, धावते पोलीस स्टेशन. आता जवळ. मावशी तेवढं पोर बाजूला करा, तू माझं पोर मरू दे. झालं. शुभम बैलगाडीचं चाक त्या लेकराच्या डोक्याहून. बरं का चंदू? काय तर काय कुणाखाली डोक्यावरून गेलं चाक. आता काय मेलं जाग्यावर. पोलीस स्टेशन. 3 वर्ष भानगड चालली. निकालाची तारीख वासदेवराव. हे वकील साहेबाकडे गेलं. साहेब ती भर दोष नव्हता, विनाकारण गुंतवल्या गेलं. मी ते 1 किलोमीटरहून आवाज देत होतो बाजूला करा बाजूला. ती दमबाजी करत होती. म्हणून तुझ्या बाबाचा रस्ता आहे का? पोलीस ते वकील म्हणला वाचवतो तुला, पण मी सांगतो तेवढंच कोर्टात बोलायचं. तसंच करेल साहेब. वचनन मोडी बोलिले ते. 500 रुपये होईल. 51 वर देईल साहेब, पण वाचवा. झालं. काम सुरू झालं. तिकडे ती मावशी जिचं पोर मेलं 3 वर्षापूर्वी, ज्यानं मारलं हे बैलगाडीवाला इकडून. उभे वकील. जज म्हणाले काय नाव रे तुझं? आता वकिलानं सांगितलं होतं बोईंग शिवाय दुसरं बोलायचं नाही. अरे नाव काय तुझं? बोईंग. असेल बोईंग. बापाचं नाव काय? बोईंग. आडनाव बोईंग. पागल झाला का काय? कोण्या गावचा आहे? बोईंग. या बाईचं पोर तूच मारलं का? बोईंग. वकील साहेब एवढंच बोलतं का? त्यालाच विचारा साहेब, त्यालाच विचारा. तुला एवढंच येतं का रे? बोईंग. याच्यापेक्षा दुसरं काही येत नाही का? तिला दम नाही निघला. चांगलं बोलतय साहेब हे. न्यायाधीश म्हणाला तुम्हाला कसं माहित? माझ्याच गावचं आहे हे. नाही चांगलं बोलतं हे कशावरून? कशावरून? 3 वर्षापूर्वी पोर मारलं. 1 किलोमीटरहून आवाज देत होत बैल उधळली आवरत. पोर मरर, पोर बाजूला करा. तुमचं पोर कुठं होतं? अर्ध्या रस्त्यात संडासला बसलं होतं. तुम्ही काय करत होत्या? मिसरी लावत होती. तुम्ही काय म्हटलं? मी म्हटलं मरू दे पोर, तुझ्या बापाचा रस्ता आहे. मग मारलं पोर. आता लागलं बुईंग बुईंग करायला. आता मला पुराव्याची गरज नाही मावशी. जिचं पोर मारलं त्या पोराची आई स्वतः सांगते की 1 किलोमीटरवरून ते सांगत होतं पोर बाजूला करा, बैल उधळली, मला आवरत नाही, तो निर्दोष आहे, पोर मारायला कारणीभूत तुम्ही आहे. हिला अटक झाली, हे सुटलं. आलं वकील साहेबाकडे. साहेब तुमच्यामुळे वाचलो. अरे नाही तसं नाही, आमचं निमित्त असतं रे वकील लोकांचं. सत्यमेव जयते. पण साहेब आता 2च मिनिट कमी आहे साहेब, मी चलतो. अरे पण ते 551 बोईंग साहेब. अरे ते फक्त कोर्टापुरते ठरले होते, ते तुमचे ठरले साहेब, पण माझं ठरलं बोईंग. दृष्टांत जाऊ द्या. साधा वकिलाच्या वचनावर विश्वास ठेवून महादेव निर्दोष सुटला.
तसं जगत कोर्ट आहे, आपण आरोपी आहोत, संत वकील आहे आणि ईश्वर न्यायाधीश आहे. अजिबात बिघडलेली केस म्हणजे वाल्या कोळ्याची आहे आणि गाजलेला वकील नारद मुनी आहे. वकील आणि आरोपीला एवढं सांगितलं रामा रामा म्हण, ते मारा मारा म्हणायचं. मारा म्हण, मारा मारा यही मंत्र गुण के अंतर भेदा, वाला तासो हुआ वाल्मीकि भेट भई नारदा, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा. उलट नाम जपलं वाल्या कोळानं, तो वाल्याचा वाल्मिकी झाला. नियम काय आहे? नियम काय आहे? अरे न्यायाधीशाच्या म्हणण्यानुसार आरोपीला वागावं लागतं. आता इथं भगवान न्यायाधीश आणि वाल्या आरोपी, पण वकिलानं अशी केस रंगवली की न्यायाधीशाला म्हणावं लागलं, आता आमचे आरोपी साहेब जसं सांगतील तसा मी वागेल. बोलीला वाल्मिक तैसे, बोलीला वाल्मिक तैसे करे, वर्तुळीला वेदनामा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. म्हणा भजन. ओम चतुर्भुज नमो नमः, श्री चतुर्भुज नमो नमः, जय चतुर्भुज नमो नमः, गुरु चतुर्भुज नमो नमः, जय चतुर्भुज नमो नमः, नमो नमः, जय चतुर्भुज नमो नमः. चतुर्भुज नमो नमः, श्री चतुर्भुज नमो नमः, जय चतुर्भुज नमो नमः. चतुर्भुज नमो नमः, श्री चतुर्भुज नमो नमः, जय चतुर्भुज नमो नमः, गुरु चतुर्भुज नमो नमः. चतुर्भुज नमो नमः, श्री चतुर्भुज नमो नमः, जय चतुर्भुज नमो नमः, गुरु चतुर्भुज नमो नमः, श्री चतुर्भुज नमो नमः, गुरु चतुर्भुज नमो नमः, गुरु चतुर्भुज नमो चतुर्भुज चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. सर्वांना विनंती आहे, 2 मिनिटं बसायचं आहे, कोणी उठायचं नाही. 2 मिनिटं फक्त. हरिभक्तपरायण रामायणाचार्य गुरुवर्य श्रद्धेय रामरावजी महाराज ढोक अतिशय सुंदर अशा प्रकारची सेवा आपल्या सर्वांच्या आणि छत्रपती महाराजांच्या चरणारविंदी समर्पित केलेली आहे. सर्व साधकांचं श्रद्धास्थान आणि आमच्यासारखे हजारो साधक ज्यांच्या सहवासात घडल्या गेले ते आदरणीय महाराज फक्त प्रकृती बरी नसतानाही शुभम बोडके याच्या प्रेमास्तव आपल्या गावापर्यंत आले. एकदा शुभम करता जोरात टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि छत्रपती महाराजांच्या चरणारविंदी एवढीच प्रार्थना आहे की महाराजांची प्रकृती पुन्हा बरी हो आणि आमच्यासारख्या हजारो साधकांच्या दिवसातला आयुष्यातला एक एक क्षण एक एक दिवस कमी होऊन ते आयुष्य महाराजांना लाभो ही आमच्या सर्व साधकांची प्रार्थना आहे माऊलींच्या चरणारविंदी. कारण महाराष्ट्राला आणि संप्रदायाला त्यांची गरज आहे. आमच्या सर्व साधकांना त्यांची गरज आहे. त्यांच्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठीवरती सदैव राहावी
हे माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे. महाराज लवकर बरे हो आणि पुन्हा त्यांचे त्याच जोशामध्ये कीर्तन आणि रामायण संबंध महाराष्ट्राला ऐकण्याचा योग प्राप्त हो, ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया. आज त्यांच्या कीर्तनाचं सौजन्य सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट यांच्यातर्फे आदरणीय महाराजांचा सन्मान नानासाहेब इंगळकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय महाराजांचा सन्मान करतील. व तसेच त्यांच्या समवेत आलेले गायनाचार्य संतोष महाराज यांचाही सन्मान सभापती साहेब प्रशांत पाटील पाचडे हे संतोष महाराजांचाही सन्मान या ठिकाणी करतील. संतोष महाराजांना विनंती आहे आपणही समोर यायचं आहे. महाराज आपल्या गावामध्ये आले, शुभम बोडखे आणि आमच्या प्रेमास्तव या ठिकाणी आले. एकदा जोरदार महाराजांकरता टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आमच्या सर्वांची भूमिका आहे आणि सर्वांच्या मनातली श्रद्धा आहे. महाराज आळंदीवरनं आले आणि आता आळंदीलाच परत जाणार आहे. त्यांच्या रूपात ज्ञानेश्वर माऊली आपल्या गावात आले, ही आपल्या सर्वांची श्रद्धा आणि भावना आहे. संतोष महाराज यांचाही सन्मान या ठिकाणी सभापती साहेब करतायत प्रशांत पाटील पाचडे. उद्याचे कीर्तन श्री हरिभक्त परायण संत नामदेव महाराज यांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास श्री क्षेत्र पंढरपूर यांचं उद्या हरिकीर्तन होईल. याही कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, महाराजांना प्रकृती बरी नाही, त्रास होतो, कोणीही इकडे येऊ नका. महिला मंडळ आणि सर्व पुरुष मंडळ जाग्यावरून हात जोडा, फक्त दर्शन घ्या तिथनंच आणि कृपया सहकार्य करा आणि आपण जाऊ शकता. धन्यवाद.